ही गोष्ट आहे राम्याची, गावातला साधा लोहार, अंगात ताकद पण परिस्थितीनं तोडलेला. रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत हातोडा चालवायचा, तरी घरात 2 वेळचं जेवणही कसाबसा जमायचं. बाबा, मला मोठं इंजिनियर व्हायचंय. तुझ्या हाताला हातोडा आहे, माझ्या हाताला पेन असलं पाहिजे. बाळा, तुझं स्वप्न पूर्ण करायचंय मला, पण पैशांशिवाय कसं होईल? तुझ्या डोळ्यांतलं स्वप्न पाहून मला स्वतःची सारी कष्ट विसरायला होतात, पण या तुटपुंजा पैशान तुझं उज्ज्वल भविष्य कसं घडवू? बाबा, तुमच्या आशीर्वादासारखी मोठी संपत्ती दुसरी नाही. तुम्ही कष्ट करा, मी अभ्यास करतो, आपण दोघं मिळून काहीतरी करू. हो बाळा, तुझा निर्धार पाहून माझ्या मनाला बळ मिळतं. देव देईल तर तुला माझ्यापेक्षा वेगळं आयुष्य नक्की मिळेल. रामाच्या मनात वादळ होतं, गरिबी की मुलाचं भविष्य. त्याच्या हातातील घामानं भिजलेला हातोडा आणि मुलाच्या हातातलं पेन, ही 2 जगं वेगळी होती. पण त्या क्षणी रामाला जाणवलं, पेनलाच जिंकायचे. गावातल्या श्रीमंत शेटजीकडे एक मोठं नांगर दुरुस्त करण्याचं काम आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी राम्याला शेटजीकडून बोलावणं आलं. तो साधं अंगरखं घालून तयारी करून शेताच्या वाड्यावर गेला. गावातल्या मोठ्या लोकांच्या वाड्यावर जाणं म्हणजेच दडपण, आणि आज तर त्याच्या हातातल्या भविष्याचीच कसोटी होती. उद्या सकाळपर्यंत हा नांगर दुरुस्त नसेल तर तुझं काम संपलं समज. गावात अनेक लोहार आहेत, पण मी तुलाच काम दिलंय. विश्वासघात केला तर सहन करणार नाही. राम्या मनातल्या मनात म्हणतो, हे काम सोपं नाही, पण जर अपयशी झालो तर घरचं पोट कसं भरेल? विठ्ठलचं शिक्षण थांबू नये म्हणून मला हे संकट पेलायलाच हवं. रात्री गाव झोपलेलं, पण एका भट्टीत अजूनही आग धगधगत होती. राम्या हातोडा उचलून ठोकत राहिला. हात रक्ताळले, घामानं अंग भिजलं. डोळ्यांवर झोप नव्हती, पण मनात एकच जिद्द होती, मुलाचं भविष्य. देवा, माझा जीव जाऊ दे, पण माझ्या बाळाचं स्वप्न तुटू नकोस. राम्याला वेळ कमी होता. प्रत्येक ठोका जणू त्याच्या नशिबाशी लढत होता. त्या रात्री त्याने फक्त लोखंड नव्हे तर आपल्या आयुष्याचं भविष्य घडवलं होतं. सकाळ होताच नांगर तयार असतो. राम्या, जबरदस्त काम केलंस. इतक्या कमी वेळेत एवढं मजबूत काम कोण करू शकेल? पण बघ, तुझ्या हातात काही उरलं नाही. बोटं जखमी झाली आहेत. शरीर जरी जखमी झालं तरी हरकत नाही. माझ्या मुलाच्या स्वप्नाला पंखा मिळाल्यात, हेच माझं खरं बक्षीस आहे. लोखंड वितळते, पण माझ्या मुलाचं भविष्य कठीणासारखं मजबूत होणार आहे. नंतरच्या काळात राम्याला अजून कामं मिळू लागली. भट्टीतला हातोडा, अंगावरचा घाम आणि हातांवरच्या जखमा, या सगळ्यातून त्याने आपल्या घराला आधार दिला. गावकरी आता त्याच्या मेहनतीचं कौतुक करू लागले. राम्या लोखंड घडवत होता आणि विठ्ठल आपलं भविष्य. वडिलांच्या संघर्षानं विठ्ठलच्या मनात जिद्द चेतली होती. तो अभ्यासात अजून दुप्पट मेहनत करू लागला. काळ पुढे गेला. दिवस महिन्यांत, महिनी वर्षात बदलले. राम्याचा हातोडा थकला नाही आणि विठ्ठलचा पेनही थांबला नाही. आज तो दिवस आला, ज्या दिवसासाठी राम्याने रक्त सांडलं होतं, घाम गाळला होता. विठ्ठल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन स्टेजवर उभा होता. हे यश माझ्या बाबांचं आहे. त्यांनी आपल्या हाताच्या जखमा देऊन माझं भविष्य घडवलं. मी मोठा इंजिनियर झालोय, पण खरं शिल्पकार माझे बाबा आहेत. प्रेक्षकात बसलेला वृद्ध रम्या, पांढरे केस, डोळ्यांतून अश्रू वाहतात, पण चेहऱ्यावर अभिमानाचं हास्य. गरिबीशी झुंज देऊनही राम्याने मुलाचं स्वप्न पूर्ण केलं. तो विजय फक्त विठ्ठलाचा नव्हता,
तो विजय होता एका वडिलांच्या त्यागाचा, कष्टांचा आणि अपार प्रेमाचा. राम्या हा फक्त एक लोहार नव्हता, तो होता एक बाप, ज्याच्या हातात रक्ताळलेला हातोडा होता, पण डोळ्यांत मात्र मुलाच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न होती. गरिबी कितीही मोठी असो, पण वडिलांचं प्रेम आणि आई बाबांची मेहनत मुलाच्या आयुष्याला सोनं करू शकते. आज विठ्ठल इंजिनियर झाला, पण खरे इंजिनिअरिंग तर राम्याने केलं. लोखंडातून नाही, तर स्वतःच्या जखमांमधून मुलाचं भविष्य घडवून. ही गोष्ट आपल्याला सांगते, कष्ट कधी वाया जात नाहीत, त्याग कधी हरवत नाही, आणि पालकांच्या आशीर्वादापेक्षा मोठं विद्यापीठ या जगात नाही. राम्याचा विजय हाच खरा शौर्य होता, आणि प्रत्येक बाप आपल्या मुलाच्या यशातला पहिला हिरो असतो.